तुम्ही सर्व. तर आज आम्ही चाललोय सोमटण्याला आणि तेच तुम्हाला मी दाखवते. आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही सोमटण्या फाट्यावरती चाललोय. थोडंसं बँकेत काम आहे त्यामुळं. आणि माझा बाबडा रडत होता कारण त्याला ना पुढं बसायचं होतं, त्यामुळं तो रडत होता. हा ना श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याच्या ज्या कॉप्या असतात ना माणसांच्या, तर हा इकडे असतात सर्व. आता सध्या कारखाना बंद आहे त्यामुळं ना ऊसतोडीवाली माणसं नाही आहेत. आता इकडे त्यांच्या कॉप्या वगैरे असतात आणि या साईडला कारखाना आहे. या साईडला ना गट असतो, गट म्हणजे ऊसाच्या गाड्या, ट्रॅक्टर, ट्रका वगैरे इकडे लागतात. माझ्या बाबड्याला झोप लागलीये. 2 दिवस झालं बाबड्याची काही झोपच आहे ना, त्याच्यामुळे तो रिक्षात झोपलाय. आणि ना ह्या रस्त्याने आमचं जास्त येणं जाणं नसतं, कारण ह्या साईडला आम्हाला म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी जावं लागत नाही. फक्त तेवढंच शिरगावला वगैरे गेल्यावरच आम्ही इकडे जातो. आणि सोमटण्या फाट्यावर कोणी जर गावाकडनं आलं तर त्याला सोडवायला जायला लागतं म्हणजे फाट्यावरती. तर हे आता दारुंब्रे गाव आलंय. जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा ह्या रस्त्याने रोज माझं येणं जाणं होतं. हे आहे दारुंब्रे गाव. बबडे कशी नाटकं करतोय झोपायची. आता मागे 2-4 दिवस पाऊस पडला तेव्हा ना इथपर्यंत पाणी आलेलं होतं. आता सगळं पाणी गेलंय. हा दारुंब्र्याचा छोटा पूल आहे, याच्यावर ना लगेच पाणी जातं. म्हणजे 4-5 दिवस जरी पाऊस पडला नसेल तर लगेच पाणी जातं, कारण हा पूल खूप खाली आहे आणि आता सगळं पाणी वगैरे ओसरलंय. पण ना 2-3 दिवसापूर्वी इकडे खूप जास्त पुलावरनं पार इथपर्यंत पाणी होतं. ही जी दिसते ना तुम्हाला कार, तिथपर्यंत पाणी होतं. आता पूर्ण पाणी ओसरलंय. हा इथपर्यंत पाणी आलतं वरपर्यंत. आमच्या भाऊजींना जायचं होतं मुंबईला त्या दिवशी, पण त्यांना तिकडेही जाता आलं नव्हतं कारण पाणीच तेवढं होतं ना. ही बघू शकता तुम्ही, इथपर्यंत वरपर्यंत पाणी होतं. जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा पण आम्हाला ह्या पुलावरनं पाणी गेलं की लगेच सुट्टी द्यायची, कारण आमची बस ना पाण्यातनं जात नव्हती ना, त्यामुळे आम्हाला लगेच सुट्टी वगैरे भेटायची. इकडे शाळेला होते ना तेव्हा म्हणजे रोज आपलं इकडे येणं जाणं वगैरे असायचं. पण आता कधीतरी येणं जाणं होतं. पण पहिले दिवस आठवले की खूप भारी वाटतं. आणि माझी 5वी ते 10वी ना सगळी इकडे साळुंब्र्यालाच झाली होती, त्यामुळं ना इकडं खूप म्हणजे आता सगळं बदललंय. घरं वगैरे झालेत. पहिले एवढे घरं वगैरे काही नव्हते, घर रिकामच होतं. आता खूप जास्त घरं वगैरे पण झाले आहेत, रस्ते पण चांगले झाले. आता ना मी तुम्हाला दाखवते आमची शाळा कुठं होती. तर आता आम्ही आलोय गोडुंब्रे आणि साळुंब्रे या गावाच्या मध्ये चौकात. गोडुंब्रे गावच आहे हे. हे बघा शिरगाव, गोडुंब्रे आणि साळुंब्रे. तर ही जी कमान आहे ना, त्या कमानीत आतमध्ये जायला लागतं. इकडं माझी शाळा वगैरे होती. आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे माझ्या सगळ्या इकडच्याच होत्या, गोडुंब्रे, साळुंब्रे. आम्हाला म्हणजे माझं येणं काय, मी अचानकच निघाले कारण आहोंना जायचं होतं. कारण गेले 8-10 दिवस झालं त्यांचं ना बँकेचा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे ऑनलाईन पेमेंटच होत नाहीये कशालाच. त्यामुळे ना आम्ही बँकेमध्ये चाललो होतो. अहो अचानकच घरी आले आणि चल म्हटले, त्यामुळं मग माझी कामं वगैरे सगळी झाली होती घरची, त्यामुळं मग लगेच निघाले. मी आवरून फक्त ड्रेस वगैरे चेंज केला आणि लगेच निघाले. आणि हा मोठा पूल आहे, हा पण ह्याच्यावरनं पण पाणी गेलं होतं, पण आता कमी झालंय पाणी. त्या पुलावरनं पण खूप जास्त असं वरपर्यंत पाणी आलं होतं.
सगळं कमी झालंय पाणी, इथपर्यंत पाणी आलं होतं. कुठं चाललो आपण? सोमटणे फाटा. आपल्याला काय नाही, नुसतं रिक्षात बसून बाहेर फिरायला लागतं. त्यामुळे तो कुठेही न्या खुशच असतो. पहिले फिरायला न्या किंवा काही काम असेल तिकडे न्या, बाबडा खूप जास्त खुश असतो. अजून 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 कुठं चाललो आपण? कुठे इथे आहे का बँक? बँकेपाशी गाडी वगैरे लावते. बँकेतलं वगैरे काम झाले, आम्ही पुढं निघालो आहे. कपड्याला जर्किंग बघायचं होतं, त्यामुळं दुकानं बघत बघत जावं लागेल. कारण आम्ही इकडे कधी शॉपिंग वगैरे तर काही करत नाही, जास्त कपड्यांची दुकानं वगैरे पण माहिती नाही. त्यामुळं वगैरे तर काही भेटलं नाही. मग फिरून आलं, कारण इकडं फाट्यावरती ना जास्त दुकानं वगैरे नाही आहेत काहीच. त्यामुळं आणि आवनचं थोडंसं काम राहिलं होतं एक फॉर्मबद्दल, तर ते विचारायला आतमध्ये गेली. तर आम्ही बाहेर थांबलोय. ते बँकेमध्ये गेलेत आणि आम्ही इथं थांबलोय. बबडा पण त्यांची वाट पाहतोय. फाट्यावरती ना मुऱ्यांचा वडापाव खूप फेमस आहे आणि तो आम्ही आता खाल्लाय. त्याचा काही व्हिडिओ वगैरे मी काढला नाही. खाणं पिणं झालंय आणि आता आम्ही घरी निघालोय. जाता जाता शिरगावचं मंदिर लागते, पण काल चिकन खाल्ल्यामुळं काही मंदिरात जाता येणार नाही. त्यामुळं डायरेक्ट आता घरी जायचं. साईबाबांचं आतमध्ये खूप सुंदर आहे. एका दिवशी नक्की मी इथला ब्लॉग बनवून ना अपलोड करेन. माझ्या चॅनलला विजिट करा. आम्ही चाललोय घरी आणि घरी जाऊन मस्त जेवण वगैरे करायचं आणि आहो जाते त्यांच्या कामाला. आणि त्यानंतर मग माझं काय बबड्याला झोपवायचं आणि मी पण जरा वेळ झोपले तर झोपण नाही. तर आज ना मी तुम्हाला ना म्हणजे माझं घर कसं आहे ना ते होम टूर तुम्हाला देणार आहे. आणि हे ना तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. होम टूरचं ना मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर रूम चेंज केल्यापासून ना म्हणजे रूम खूप छान आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. साखर कारखाना आता सध्या बंद आहे. पट्टा पडलाय पट्टा. आता दिवाळीनंतर पुन्हा चालू होईल कारखाना.